समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाले देवलापार थाना क्षेत्र के अंतर्गत झिंझरिया गांव में बाघ के हमले से 65 वर्षीय महिला की मौत हो गई, जिसके बाद क्रोधित नागरिकों के द्वारा वन विभाग एवं पुलिस की गाड़ियों में पथराव करने के कारण गाँव की स्थिति तनावपूर्ण बन गई है। देवलापार पौनी वन परिक्षेत्र से 3 किलोमीटर दूरी पर स्थित झिंझरिया गाँव में दोपहर लगभग 12:30 बजे एक युवक को बाघ दिखाई दिया, जिसकी जानकारी स्थानीय नागरिकों ने वन विभाग के अधिकारियों को दी, परंतु वन विभाग ने किसी भी प्रकार की कार्यवाही नहीं की, जिसके बाद बाघ के द्वारा शाम लगभग 5:30 बजे झिंझरिया निवासी 65 वर्षीय मीता कुमरे पर हमला कर दिया गया, जिसमें महिला की घटनास्थल पर ही मौत हो गई। जिसकी जानकारी वन विभाग को मिलने पर वन अधिकारी जब गाँव में पहुँचे, गाँव के नागरिकों ने वन कर्मियों पर पथराव कर दिया, जिसमें वन विभाग की गाड़ियां को क्षति पहुंची है। प्रकरण को लेकर देवलापार पुलिस पहुंची, जिसमें नागरिकों के द्वारा पुलिस दल पर भी हमला कर दिया गया, जिसमें देवलापार पुलिस की गाड़ी भी क्षतिग्रस्त हुई है। इसी प्रकरण को लेकर रामटेक सांसद श्याम कुमार बर्वे, पूर्व मंत्री सुनील केदार, पर्यटक मित्र चंद्रपाल चौक से दीप सदस्य शांता कुमरे, सरपंच सारिका उइके, उप संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला आदि ने गाँव में पहुंचकर गाँव के नागरिकों को शांत किया है। त्यामध्ये लोकांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या विरोधात खूप आक्रोश बघायला मिळाला। त्यांनी काही गाड्या, काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांवर हमला झालेला आहे, कारण की वारंवार वाघाच्या हल्ल्यामध्ये जीव जात आहे। मागील 1-2 महिन्यामध्ये 14 लोक बळी पडलेले आहे। त्यामुळे ग्रामीण भागातल्या आणि आदिवासी भागातल्या लोकांची भावना चिघळलेली आहे आणि त्याचमुळे असे प्रकार घडत आहे। त्याकरिता काल त्यांनी मोठं आंदोलन केलं होता। त्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालो, त्यांची समज काढण्यात आली आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून त्यांचे जे मागण्या होत्या, आदिवासी बहुल रहिवासी जो भाग आहे त्यांच्या जे मागण्या होत्या, त्या मागण्यांवर जिल्हाधिकारी आणि DFO शुक्लासोबत बोलून सर्व आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येत्या मंगळवारी 24 तारखेला पुन्हा एक सभा ग्रामस्थांसोबत ठेवण्यात आलेली आहे। त्या सभेमध्ये जे समस्या आहे त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आणि वन्यजीव प्राण्यांसोबत कसं त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, त्याकरिता आम्ही एक चांगलं तिथं नियोजन करणार आहोत, जेणेकरून भविष्यात कोणाचे बळी गेले नाही पाहिजे, त्याकरिता आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत। देवलापार या आदिवासी बहुल भागामध्ये दिवसेंदिवस वन्यजीव संघर्ष हा वाढत चालला आहे। आतापर्यंत 3 ते 4 लोकांच्या याला बळी पडलेले आहेत। काल सुद्धा खासदार साहेबांनी, आदरणीय केदार साहेबांनी तिथे भेट दिलेली आहे। आपण काल पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर आले होते आणि काल मी काही लोकांशी जेव्हा चर्चा केली, आता मी साहेबांना, खासदार साहेबांना हा विषय सांगणारच होतो की तिथे एक मोठा फॉरेस्टच्या विरोधामध्ये जो रोष लोकांमध्ये होत आहे, तो जंगली जनावरांचा हत्या होणाऱ्या हत्या आहेच, पण एक काल मला काही लोकांनी सांगितलं की तिथं साहेब मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाण्याचा जो प्रकार वन विभागातर्फे चालू आहे, कोणतीही योजना मिळवून द्यासाठी, कोणतीही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी, शेतीतल्या पिकाचे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी केली जातात। त्याच्यामुळे वन विभागाच्या विरोधामध्ये लोकांमध्ये हा रोष आहे आणि त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडतात।